लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असताना महायुतीमधील पक्षांमध्ये आता कुरबुरी वाढीला लागल्यात। अनेक ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेल्यांना किंवा इच्छुक असलेल्यांना पक्षांतर्गत किंवा मित्रपक्षाकडून विरोध सहन करावा लागतोय। त्यामुळे नाराजींच्या नागदुऱ्या काढून बंडखोरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करताना त्रिमूर्तींची अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच दमछाक होतीये। तर नेमकं कोण कोण आणि कुठे कुठे नाराज आहे पाहूयात सविस्तर। सध्या बारामती मतदारसंघ हा कुस्तीचा फड झालाय अशी तिथं परिस्थिती निर्माण झालीय। बारामती या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात महायुतीत वाद रंगलाय। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे। अजित पवारांवर टीका करत शिवतारे यांनी बारामतीमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली। मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारेंची समजूत काढली, पण त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाहीये। आता शिवतारे यांनी माघार घेतली नाही तर आम्हालाही महायुतीचा धर्म तोडावा लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिलाय। मात्र शिवतारे आपल्या भूमिकेवर आता ठाम आहेत। त्यांनी नुकतंच भोरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचीही भेट घेतली। त्याचवेळी इंदापूरमध्येही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढणं हे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मोठं आव्हान बनले। आधी विधानसभेचा शब्द द्या अशी मागणी पाटील यांनी केली आहे। मात्र इंदापूरमध्ये दत्तामामा भरणे यांच्या रूपाने अजित पवार यांचा हक्काचा बालेकिल्ला तयार झालाय। भरणे यांनी 2 वेळेस राष्ट्रवादीच्या चिन्हावर इथून विजय मिळवलाय। त्यामुळे हा मतदारसंघ पाटील यांच्यासाठी कसा सोडायचा असा प्रश्न आता त्यांच्या पुढे आहे। त्याचवेळी पाटील यांनी आपल्याला विरोधी गटाकडून अर्थात राष्ट्रवादीकडून धमक्या येत असल्याचं पत्र सुद्धा शिंदे आणि फडणवीसांना लिहिलंय। दुसरीकडे अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना सुद्धा विरोध होतोय। अमरावतीमध्ये कमळ चिन्हावर महायुतीचा उमेदवार असेल असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले। अशातच विद्यमान खासदार नवनीत राणा या गेली 5 वर्ष भाजप बरोबर असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असे सुतोवाचही फडणवीसांनी केलेत। मात्र स्थानिक भाजप नेत्यांचा राणांना विरोध आहे। राणा यांना उमेदवारी द्यायची असेल तर भाजप नेतृत्वाला इथल्या नाराजांची समजूत काढावी लागेल। याशिवाय शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव अडसूळ यांनीही या मतदारसंघावरती आता दावा सांगितलाय। त्यामुळे राणा यांना कमळावर उमेदवारी कशी मिळणार असा प्रश्न विचारला जातोय। राष्ट्रवादीमध्येही आता घर वापसीचे वारे दिसून येत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये उलटा प्रवास सुरू झाल्याचं दिसून येते। बीडमधून 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवलेल्या बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार या गटात प्रवेश केलाय। त्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनीही अजित पवारांची साथ सोडलीय। तर निलेश लंकेंना राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। भिवंडी मतदारसंघात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली असली तरीही त्यांना मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा छुपा विरोध आहे। कथोरे आणि त्यांच्या समर्थकांनी प्रचार सभेकडे पाठ फिरवल्यानंतर पाटील यांनी नाव न घेता त्यांचा हत्ती असा जाहीर उल्लेख केलाय। याशिवाय विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी गतवेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। यंदा त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। भाजपने अद्याप त्यांच्या नावाची मात्र जाहीर घोषणा केलेली नाहीये। तरी गावित यांना पक्षातूनच विरोध आहे। भाजप जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे गावित यांची तक्रार केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नुकतीच अमित शहा यांची भेट घेतली। त्यानंतर मनसेचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रवेश हा निश्चित मानला जातोय। याबाबत 2 दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे। याला फडणवीसांनी सुद्धा दुजोरा दिलाय। तरी मनसेला भाजपमधून तसंच महायुतीतून विरोध सुरू झालाय। भाजपमधील उत्तर भारतीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते विशेष करून याबद्दल नाराज आहेत। तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही राज ठाकरेंना घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीला काहीही फायदा होणार नाही असं वक्तव्य केलंय। तर यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून भावना गवळी यांच्या विरोधात नाराजीचा सूर असल्याचा दावा करत संजय राठोड यांनी इथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्याचवेळी मात्र भावना गवळी यांनी आपणच उमेदवार असल्याचं म्हटलंय। याशिवाय नाशिक, हिंगोली, कोल्हापूर, परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद, सातारा, रामटेक आणि दक्षिण मुंबई अशा विविध शिवसेनेच्या विद्यमान मतदारसंघावर भाजप आणि शिवसेनेने दावा केलाय। त्यामुळेच महायुतीतील पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येते। यावर आता हे 3 पक्ष कशी मात करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंडळी, आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।